हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरती 2023चा म्हणजेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आपण बघणार आहोत। ठीक आहे, प्रिव्हियस एक मिनिट यस ठीक आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन सेट क्वेश्चन पेपर पाहणार आहोत। ठीक आहे, मागील वर्षीचा क्वेश्चन पेपर पाहणार आहोत। फक्त या विषयातलं गणित आणि बुद्धिमत्ता हा सेक्शन इथे बघणार आहोत। मागील वर्षी मला 2023च्या तलाठी भरतीमध्ये गणितात 50 पैकी 50 होते, गणित आणि बुद्धिमत्तामध्ये 50 पैकी 50 होते आणि 2019च्या तलाठी भरतीमध्ये पण मित्रांनो 50 पैकी 50 गुण होते गणित आणि बुद्धिमत्तामध्ये। ठीक आहे, इथे माझं सिलेक्शन झालं होतं। या व्यतिरिक्त मी MPS ही एक्झाम क्रॅक केली आहे, पोस्टमन ही एक्झाम क्रॅक केली आहे। त्यामध्ये पण माझा गणिताचा वगैरे स्कोर चांगला होता, 38 होते 40 पैकी दोन्ही वेळेस। ठीक आहे, 40 पैकी 38, 40 पैकी 38 पोस्टमन आणि MPS तलाठी भरतीमध्ये तर आउट ऑफ आहे। ओके, आता हे आउट ऑफ मार्क्स घेण्यासाठी मी कशा पद्धतीने पेपर सोडवला होता याची माहिती तुम्हाला इथे मिळेल, किंवा एकत्रित पाहता सरळ पेपर अनालिसिस तुम्हाला इथे या व्हिडिओमध्ये मिळेल। ठीक आहे, कधीची शिफ्ट आहे ही 18 ऑगस्ट 2023 ची शिफ्ट आहे, फर्स्ट शिफ्ट आहे, पहिली शिफ्ट आहे। ठीक आहे, फर्स्ट शिफ्ट आहे। चला, एकूण ओव्हरऑल म्हटलं तर ही फोर्थ शिफ्ट होते। 17 ऑगस्ट पासून पेपरला सुरुवात झाली होती, 18 ऑगस्ट म्हणजे पेपरचा सेकंड डे होता आणि फोर्थ शिफ्ट डेली 3 पेपर होत आहे। गणित आणि बुद्धिमत्ता सेक्शन कडे आपण आता इथे वळू। हा एक चांगला टाइप आहे आपल्या याच्यामध्ये तलाठी भरतीमध्ये विचारला होता 18 ऑगस्टच्या शिफ्ट मध्ये। ठीक आहे, बघा, पाईप ए आणि पाईप बी अनुक्रमे 7 तास आणि 10 तासांत एक टाकी भरू शकतात। पाईप सी हा पूर्ण भरलेली टाकी 14 तासांत रिकामी करते। म्हणजे मी काय म्हणतो, हा ए आणि बी दोघंही 7 तास आणि 10 तासामध्ये टाकी भरते, परंतु एक सी नावाचा पाईप आहे जो 14 तासामध्ये टाकी रिकामी करतो। म्हणजे मायनस का दिलं, कारण हा टाकी रिकामी करणारा पाईप आहे। ठीक आहे, एकूण लागणारा वेळ किंवा तास म्हणू शकता। ठीक आहे, त्यानंतर काय म्हणताय, तीनही पाईप एकाच वेळी सुरू केले पण पाईप ए ला 4.5 तासानंतर बंद केले तर टाकीचा उर्वरित भाग किती तासांत भरला जाईल। ठीक आहे, एकूण तास काही एकूण वेळ लागणारे इथं पाहायचं 1 आवर वर्क। ठीक आहे, त्यासह क्षमता म्हणजे ठीक आहे, क्षमता आणि इथं घ्यायचं मित्र टोटल वर्क किंवा एकूण कार्य, एकूण काम, ते एकूण टाकीचं पाणी किती भरायचं आहे ते 14, 10 आणि 7 10 आणि 14 यांचा लसा घ्यायचा। किती होते, जो की 70 होते। 7 10 70, 10 7 70, 14 5 70। ओके, अशी संख्या जी या इकडल्या तिन्ही संख्येनं विभाजित होईल किंवा तिन्ही संख्येनं ज्या संख्येला भाग जाईल अशी कोणती एक संख्या घेऊ शकता तुम्ही। 70 घेऊ शकता, 140 घ्या, 280 घ्या, 70च्या मल्टिपल मध्ये कोणती पण चालते जे की या तिन्ही संख्येनं भाग जाईल अशी। ठीक आहे, त्यानंतर क्षमता आपण काढली, ए ची क्षमता 10, बी ची क्षमता 7 आणि सी ची क्षमता जी की तुमची मायनस मध्ये येणार का, कारण की सी पूर्ण भरलेली टाकी 14 तासात रिकामी करतो। म्हणजे हा टाकी रिकामी करणारा पाईप आहे। ठीक आहे, मग काय म्हणते, पाईप ए ला 4.5 तासानंतर बंद केले। पहिले तिन्ही पाईप एकाच वेळी सुरू केले, त्यानंतर ए पाईप 4.5 तासानंतर बंद केले। तिघांची क्षमता करून घ्या, 10 17, 17च्या स्पीडने हे दोघ जण पाणी भरत आहे आणि हा एकटा सी 5च्या स्पीडने कमी करतात, पाणी खाली फेकत आहे, रिकामी टाकी रिकामी करत आहे। ठीक आहे, 10 + 7 17, 17 - 5 12, म्हणजे मी काय म्हणतो +12 म्हणजे 12 म्हणजे तिघही जेव्हा नळ सुरू असतात, तिन्ही नळ सुरू असतात तेव्हा 12च्या स्पीडने टाकी भरल्या जाते। कधी 4.5 तासांपर्यंत तिन्ही पण पाईप सुरू आहे, परंतु 4.5 तासानंतर ए भरत आहे। मी काय करू, पहिले 4.5 तास या तिघांकडून पण काम करून घेतो ना, जे की हे होते 12 × 48 आणि 6 54, बरोबर आहे। 54 पाणी
54 लिटर म्हणू शकते का, 54 एकक पाणी भरलं आहे किती 70 पैकी, राहिले किती 70 पैकी, समजा याला 70 एवढं मायनस करून घ्या, तुमचे राहते 54 6 60 आणि 70 16 लिटर पाणी भरायचं आहे का, 16 एकक पाणी तुमचं भरायचं आहे. आता हे कोण भरत, एला पण केला आपण, तर टाकीचा उर्वरित भाग किती वेळेत भरेल, किती तासात भरेल, तो बी पाईप आणि सी पाईप भरेल. परंतु बी भरणारा पाईप आहे, सी टाकी बाहेर फेकणारा पाणी बाहेर फेकणारा पाईप आहे. हा बी 5च्या स्पीडने भरत आहे, 7च्या स्पीडने भरत आहे, परंतु हा सी 5च्या स्पीडने पाणी टाकीच्या बाहेर फेकत आहे. म्हणजे 7च्या स्पीडने भरत आहे, 5च्या स्पीडने पाणी बाहेर निघत आहे. म्हणजेच 7 - 5 इक्वल टू 2च्या स्पीडने पाणी, 2च्या स्पीडने किंवा 2च्या क्षमतेनं पाणी सध्या भरून राहिलं, जे की एकूण 16 एकक पाणी आहे. 16/2 8 तासामध्ये तुमचं पाणी काय तर उरलेली टाकी 8 तासामध्ये भरेल. तुमचा आन्सर आहे 8. जे की मला वाटते हा क्वेश्चन थोडा जास्त स्लो शिकवला मी, तुम्हाला समजलं पाहिजे यासाठी थोडं स्लो घेतला आणि थोडंसं आपल्याला स्पीड पकडण्यासाठी पण थोडा वेळ मिळेल. चला इथं काय नाही, शेवटी क्वेश्चन मार्क पाहायचं, इथं क्वेश्चन मार्क पाहायचं, क्वेश्चन मार्कचा आन्सर देऊन द्यायचा. ठीक आहे, पहा ABCD नंतर ई इथं आहे. आता पहा TMMT पाहून घ्यायचं. ठीक आहे, काय ना पाहून घेऊ. PQRST शेवटी टी पाहिजे, हे तुमचं आन्सर आहे. ठीक आहे, नेक्स्ट. जर 9 तास, थोडंसं मोठं करू तुम्हाला म्हणजे दिसायला चांगलं होईल. दिसतंय? बघा, जर 9 तासातील जर दिवसातील 9 तास काम करून 15 पुरुष 16 दिवसात एका शेताची कापणी करू शकतात. 9 तास 15 पुरुष 16 दिवस, 9 तास 15 पुरुष 16 दिवसात एका शेताची कापणी करू शकतात. तर 18 पुरुष 8 तासात किती दिवसांत शेताची कापणी करेल? 18 पुरुष 8 तासात किती दिवसात? तर 1 दिवसामध्ये शेताची कापणी करेल. ओके, 8 × 8 8 × 16 9 × 9 9 × 18 2 कटले. तुमच्या एक्सचा आन्सर जे की 15 आहे आणि एक्स म्हणजेच आपला काय तर आन्सर आहे, डेज आहे 15. नेक्स्ट. सर्व गायक संगीतकार आहेत. सर्व गायक संगीतकार आहे. ठीक आहे, गायक लिहिलं, गायकाला एक गोल केला, तो पूर्णच्या पूर्ण गोल आपण संगीतामध्ये टाकला. ठीक आहे, संगीतकाराच्या गोलामध्ये टाकला. त्यानंतर सर्व संगीतकार कलाकार आहेत. हे संगीतकार पण पूर्ण संगीतकार कलाकार आहेत. ठीक आहे, त्यानंतर एकही कलाकार डॉक्टर नाही. जे कलाकार आहेत त्यापैकी कोणीही डॉक्टर नाही. जमलं? म्हणजे पूर्ण गायक संगीतकार आहे, पूर्ण सर्व संगीतकार जे कलाकार आहे आणि एकही कलाकार डॉक्टर नाही. म्हणजे काय तर ह्या कलाकारची डॉक्टरची दुश्मनी आहे. आता याच्या गोलाच्या आतमध्ये जेवढे लोक असतात सगळ्यासोबत ह्या डीची डॉक्टरची दुश्मनी आहे. काही डॉक्टर गायक आहे का? नाही होणार. ठीक आहे, डॉक्टरचा संबंध याच्यासोबत कोणासोबत पण येईल ते सगळं कॅन्सल होऊन जाईल. काही संगीतकार गायक आहेत का? संगीतकारापैकी तो काही लोक गायक आहे, म्हणजे हे तुमचं बरोबर आहे. केवळ 2 निष्कर्ष 1 किंवा 2 पैकी एकही सत्य नाही. 1 मिनिट. काही संगीतकार गायक आहेत, काही संगीतकार गायक आहेत. थोडं मला बोलते. सर्व संगीतकार कलाकार आहेत. सर्व गायक संगीतकार आहेत. सर्व संगीतकार कलाकार आहेत. काही संगीतकार गायक आहेत. संगीतकारातला काही पार्ट गायक आहेत. हे बरोबर आहे ना? फक्त निष्कर्ष 2 सत्य पाहिजे. यांचं हे चुकलं आहे. याचं तुम्हाला प्रूफ पण देईन मी समोरच्या 1-2 व्हिडिओमध्ये. का? कारण की सेम पॅटर्नचा क्वेश्चन त्यांनी काय आन्सर दिलं होतं की काही संगीतकार गायक आहे, राईट. काही गायक संगीतकार आहे, राईट, असं दिलेलं आहे. ठीक आहे, त्यामुळे हे तुमचं सत्य आहे. कारण की बघा, की एवढा मोठा संगीतकाराचा हे आहे, एवढा मोठा संगीतकाराचा गोल आहे, त्यापैकी काही पार्ट गायक आहेच ना. म्हणजे तर आन्सर तुमचं राईट येणार आहे. ठीक आहे, चला, म्हणून तुमचं काय तर क्वेश्चन इथे चुकला होता. क्वेश्चनचं आन्सर चुकलं होतं. एक्झाममध्ये बऱ्याचदा असं होते. ठीक आहे, 1 मिनिट बघा. त्या व्यक्तीने पण ज्या विद्यार्थ्याची शीट आहे त्याने पण ऑप्शन 1 चूज केलं होतं. ठीक आहे, कारण की ऑब्व्हियसली स्पष्टपणे ते पाहिल्याबरोबरच पहिल्या क्वेश्चनचा आन्सर ते दिसत आहे.
नेक्स्ट, लोकांच्या एका गटामध्ये पुरुष स्त्रिया लोकांच्या एका गटामध्ये पुरुष, स्त्रिया आणि मुले आहेत. जर त्यांपैकी 35% पुरुष, 40% स्त्रिया, ठीक, म्हणजे मी काय म्हणू, 35% पुरुष, लक्षात ठेवा पुरुष म्हणजे चौकोन मानाचं, 40% स्त्रिया, स्त्रिया म्हणजे गोल मानाचं. ठीक आहे, तुम्हाला कोणाला नसून समजत पुरुष स्त्रिया तर हे पुरुष लिहितो, हे स्त्रिया लिहितो. आणि उर्वरित मुले असतील. ठीक आहे, उर्वरित मुले 35%, 40% एकूण राहते लोकसंख्या 100%ची. त्यापैकी 40% आणि 35% बाहेर काढून टाका. हे होते 35 गुणिले 70 आणि 5 75. 75% लोकसंख्या चालली गेली, राहिली 25%, जे की 25% तुमचे मुली येणार. आता चौकोन म्हणजे पुरुष, गोल म्हणजे स्त्रिया, त्रिकोण म्हणजे मुले. ठीक आहे, त्याला आपण मुले म्हणजे एम म्हणू शकतो. आणि त्यांचे सरासरी वजन 70 kg आहे. ठीक आहे, 70 के अनुक्रमे 70 kg, 60 kg, 30 kg, 70 kg, 60 kg आणि 30 kg सरासरी वजन. तर गटाचे सरासरी वजन किती पहा. ह्या 35% लोकांचं, ह्या 35% पुरुषांचं सरासरी वजन 70 वर्ष आहे. 40% स्त्रियांचं सरासरी वजन 60 वर्ष आहे. 25% मुलांचं, म्हणजे एकूण लोकसंख्येच्या 35% हे आहे, 40% स्त्री आहे आणि 25% मुलं आहे. या मुलांचं सरासरी वजन 30 आहे. तर काय म्हणतात, ओव्हरऑल सगळ्या लोकसंख्येचं म्हणजे पुरुष, स्त्री आणि मुले सगळ्यांचं सरासरी वजन त्याने विचारलं आहे. ते कसं करायचं ते सांगतो, काहीही टेन्शन घ्यायचं नाही. एकूण लोक किती आहे तुम्हाला माहिती आहे, पुरुष, स्त्रिया, मुली मिळून 100 म्हणून खाली एकूण लोकसंख्या किंवा एकूण व्यक्ती 100 लिहून घ्यायचे. आणि बघा यांचं जर एकूण वय काढतो म्हटलं तर हे एवढं येणार, काय 35 गुणिले 70 प्लस 40 गुणिले 60 प्लस 30 गुणिले 25, 30 गुणिले 25. आता एकक स्थानचा अंक पहा 0.5665. ठीक आहे, एकक स्थानच्या अंकावरून तुमचं काही थोडं आन्सर निघणार नाही. 1 0 कटला, इथला 1 कटला, इथला 1 कटला, 40 गुणिले 60 आहे, 60 गुणिले 40 आणि 1 0 कटला. आता काय करते, 5 ने इथं भाग जाते, इथं पण जाते, इथं पण भाग जाते. 5 दुने 10, 5 7 35, 5 48, 5 5 25. ठीक आहे, म्हणजे वर करायला 7 7 49 प्लस साइन 48, 49 प्लस 48 प्लस 3/15 भागेला 2. ठीक आहे, पहा इथला 1 इथं आणा, 1 कशाला, इथं 2 आणि इथे 1 आणा, म्हणजे 50 आणि 50 100. ठीक आहे, हे किती राहिले, 3 चालले गेले तर 12 राहिले. 100 आणि 12 किती होते, 112. 112 भागेला 2 किती होते, 112 भागेला 2 भागेला 2. 2 5 10, 1 11, 2 7 12 56. ठीक आहे, एक शॉर्ट ट्रिक पण आहे, परंतु आता तुम्हाला शॉर्ट ट्रिक थोडं हार्ड होऊन जाईल, तरी शिकवून देतो शॉर्ट ट्रिक. पहिल्या 35% लोकांचं सरासरी वजन त्यांनी 70 दिलं आहे. नंतरचे 40% उरलेले 25% लोक आहेत. ठीक आहे, लोक म्हणजे असं आता तुम्ही प्रॉपरली समजून घ्या, 60% 30%, सॉरी 60 वय आणि 30 वय. मी काय म्हणतो, सगळ्यांचं ओव्हरऑल तुम्हाला एज विचारले, मग काही टेन्शन घ्यायचं नाही, मी 60 एज मानतो. ठीक आहे, प्लस कंसामध्ये 60 हे किती, 60 पेक्षा सरासरी यांची किती जास्त आहे, प्लस 10 जास्त आहे, प्लस 10 जास्त सरासरी आहे, पण असे 10 जास्त असणारे 35 लोक आहे, म्हणजे 35 10 किती होते, 350. प्लस याचं काही टेन्शन घ्यायचं नाही, 60 ऑलरेडी आपण मांडलेली आहेच. हे 60 पेक्षा 30 न कमी आहे, -30 न कमी आहे, पण किती लोक 30 न कमी आहे, तर 25 लोक 30 न कमी आहे. 25 3 75 शून्य, म्हणजे प्लस मायनस मायनस होऊन जाईल 750 भागेला एकूण लोकसंख्या 100. 350 आणि 350 टाकून 700 होते, म्हणजे एकूण 400 होते, पण ते -400 होऊन जाईल. ह्या सगळ्यांचं -400 भागेला 100, 200 कटले, 200 कटले, -4. 60 - 4 तुमचा आन्सर आला का 56. ठीक आहे, असं करा. आता ज्यांना कोणाला
ज्यांनी कोणी माझी बॅच केली असेल, कोणती फ्री पण युट्यूबवर पण शिकवलंय सगळं, ते पण केली असेल, त्यांना ऑलरेडी ट्रिक समजली असेल. ओके, वेगळी अक्षरगट. टी म्हणजे 20 आणि डब्ल्यू म्हणजे 23. 20 + 3 23. ठीक आहे. बी म्हणजे 2, 2 आणि 3 5, 22 आणि 3 25, 3 आणि 3 6. बरोबर आहे. ठीक आहे. चला त्यानंतर काय म्हणते, सगळे सगळे बरोबर आहे. त्यानंतर एफ म्हणजे 6 होते, आय म्हणजे 9 होते. 6 आणि 3 9. मग हे 21 आणि 3 किती होते का 24. बरोबर आहे. 10 आणि 3 13. त्यानंतर पी म्हणजे 16, 16 आणि 3 19, 19. बरोबर. म्हणजे बघ, पहिला आणि शेवटचा अक्षर 2-2चा फरक आहे. आता फक्त तुमचा आन्सर तुमच्या मधातल्या याच्यावर निघू शकते, निघणारच आहे ते. आर आणि पी मध्ये काय संबंध आहे? आर म्हणजे 18 होते, पी म्हणजे 16 होते. म्हणजे असं चाललं, 16 आणि 2 18, 1 आणि 3 4. इथं 2चा फरक आहे, इथं 3चा फरक आहे. हे के आणि 11, 11 आणि 2 13, 2चा फरक आहे. एफ आणि एच 6 आणि 2 आणि 2चा फरक आहे. ठीक आहे. इथं 2चा फरक, इथं 2चा फरक, इथं 2चा फरक आहे. फक्त इथं 3चा फरक आहे. म्हणजे हेच तुमचं वेगळा घटक आहे. आन्सर तुमचं 2. मला आज थोडंसं मी हळू घेतो का? आज थोडंसं पोर्शन आपला हळू होत आहे का? फास्ट करू का? बघा काय करायचं. 909, 888, 867, 846, 825 या संख्यांकडे पाहिल्याबरोबर समजता हे कुठेतरी वर्गसंख्या नाही, कुठेतरी याच्या दुप्पट किंवा भागीला 2 करून नाही. समजलं? एवढंच लक्षात आहे का? समजलं का? सरळ सरळ हे फरकांचा फरक किंवा फरक वगैरे आहे इथे. मग काय करायचं, 9 8 7 6 5 4, जे की एकमेव ऑप्शन आहे 4चं. ओके. फरकांचा फरक काढा, काही पण काढा, तुमचा आन्सर तुमचं 4च शेवटी येणार आहे, एकच स्थानी. ओके. ह्या दोघांचा फरक काढतो म्हणजे किती निघते? पण यांचा कोणता फरक हे होते 5 आणि 1 6, 2 आणि 2 4, 8 आणि 1 0, 21चा फरक. ह्या दोघांमध्ये फरक पहा, 6 आणि 1 7, 4 आणि 2 6. इथं पण 21चा फरक आहे, 8 आणि 0. इथे 21चा फरक, इथे 21चा फरक. ऑब्व्हियसली इकडे पण 21चा फरक राहणार, इकडे पण 21चा फरक राहणार. 825 मधून 21 काढून घ्या, 25 तून 1 गेला 4. नेक्स्ट, प्रत्येकी 600 किमतीने 2 ट्रान्झिस्टर विकून दुकानदाराला एका ट्रान्झिस्टरवर 20% नफा होतो आणि दुसऱ्या किमतीवर 20% तोटा होतो. एकूण नफा किंवा तोट्याची किंमत टक्केवारी शोधा. पहा, 20% नफा, 20% तोटा. जर एकाच प्राइसवर, जर सेम प्राइसवर 2 वस्तू विकल्या, 600 रुपये म्हणजे कोणत्याही एका प्राइसवर आपण 2 वस्तू विकल्या, विक्री किंमत दोन्हीची समान असेल, तेव्हा एका वस्तूवर 20% x% तोटा, x% नफा होत असेल. काही नाही, सरळ सरळ तोट्याचा वर्ग भागेला 100 तुमचा आन्सर आहे, जे की 20चा वर्ग 400 होते आणि भागेला 100. आन्सर तुमचं 4% तोटा नेहमी, ऑलवेज. ओके. जे की इथं एक्झाम मध्ये क्वेश्चन चुकलेला आहे, आन्सर चुकलेला आहे. ओके. सरळ सरळ तुम्ही प्रॉपरली एक एक छोटी किंमत टाकून बघा, तुम्हाला आन्सर तुमचं 4% भेटणार. ओके. क्वेश्चन ऑप्शन चुकले, क्वेश्चन नाही चुकला, इथे ऑप्शन चुकला, यांचं 4% तुमचा तोटा होते. कसं तुम्ही करून दाखवतो पहिले, वाटतं तुम्हाला. दोन्ही वस्तू 600ला विकत आहे. ट्रान्झिस्टर त्या व्यक्तीवर एका वस्तूवर 20% नफा होता. म्हणजे मी असं म्हणू का, एक वस्तू 600ला विकली असेल आणि 600 म्हणजे 20% नफा होत असेल, तर भागेला 120 गुणिले 100 ही झाली त्या वस्तूची 100% किंमत, म्हणजे वस्तूची खरेदी किंमत होईल. 1 0 कटला, 1 0 कटला, 12 पंच 12 किती ते 12 पंचे 60 ना, 12 45, 12 पंचे 60. ओके. 500 म्हणजे 500 रुपयाला खरेदी किंमत झाली एका वस्तूची. पहिल्या वस्तूची 500ला खरेदी किंमत, दुसरी वस्तू 20% तोट्याने विकत आहे. म्हणजे 600ला विक्री असेल तर तिची ऍक्च्युअल प्राइस 600ला विक्री असेल, 20% तोटा होत आहे, म्हणजे 80 खाली आहे आणि वर 100 आहे. ठीक आहे. म्हणजे बघा, वरच्या कंडिशन मध्ये 20% नफा होते, म्हणजे ही वस्तू 120%ची म्हणून भागेला 120 गेले आणि तिची 100% काढले, 100 वर टाकले, आणि तोटा होते 20%, म्हणजे खाली 80 आणि वर टक्के मायनस 100, इकडे टक्के प्लस 100 होऊन जाईल आणि वर तर 100 आहे. हे तुमचं 1 1 0 कटला, याच्या अर्धे 4 होते, याच्या अर्धे 300 होते. ओके. आणखी म्हटलं तर याला भागतो म्हटलं तर 4 7 28, 4 25, 75 0 0, 75 0 हे होते 750.
हे काय दुसऱ्या वस्तूची खरेदी किंमत. आता मी काय म्हणतो, एक वस्तू 500ला खरेदी केली, दुसरी वस्तू 750ला खरेदी केली, 7 5 12 1250ला खरेदी केली. एक वस्तू मी 1250ला खरेदी केली पण विकली कितीला ती? एक वस्तू म्हणा की दोन वस्तू म्हणून सर दोन वस्तू मी 1250ला खरेदी करत आहो आणि विकत किती आहो? 600 + 600. दोन वस्तू, एक वस्तूची किंमत 600 आहे, दोन वस्तूची किंमत 1200. 1200ला विकत आहो, 600 1250ला वस्तू विकत घेऊन 1200ला वस्तू विकत आहो मी, म्हणजे माझा 50 रुपयांचा घाटा झाला. म्हणजे मी असं म्हणतो तोटा. ठीक आहे, 100 0 0 कटला, 5 1 5, 25 5 125 आणि 25 चौक 100 आले 4% तोटा. ठीक आहे, हाच तोटा 4%. एक वस्तू किंवा दोन, आता मी दोन वस्तू म्हणा किंवा एक वस्तू म्हणा, कोणतीही वस्तू तुम्ही कोणताही माल 1250ला विकत घेऊन 1200ला विकत असेल तर ऑब्व्हियसली 50 रुपयांचा घाटा होत आहे आणि तो जर 50 रुपयाचा घाटा तुमच्या खरेदी किमतीवर निघते जो की 4% आहे. ठीक आहे, आन्सर काय तुमचं 4% आहे. इथे ऑप्शन चुकले एक्झामिनरचे. नेक्स्ट, L मीटर लांबी असलेली एक रेल्वेगाडी तिच्या नेहमीच्या 40% वेगाने 320 मीटर लांबीचा एक प्लॅटफॉर्म 20 सेकंदात पार करते. रेल्वेगाडी तिच्या नेहमीच्या वेगाने 4 सेकंदात एक खांब ओलांडते तर L चे मूल्य किती? पहा, मी काय म्हणतो, वरचं जाऊ द्या. रेल्वेगाडीची लांबी मी म्हटलं L. L म्हणजे काय तर रेल्वेगाडीची लांबी आहे, रेल्वेची लांबी आहे L. रेल्वे लांबी बरोबर L. ठीक आहे, त्यालाच आपण अंतर पण म्हणू शकतो. त्यानंतर सेकंद टी दाबले तर म्हणजे वेळ तर देऊ नये, वेग माहित नाही म्हणून मी रेल्वेचा वेग म्हणतो v. ठीक आहे, आता वाक्य वाचा शेवटचं. रेल्वेगाडी तिच्या नेहमीच्या वेगाने 4 सेकंदात एक खांब ओलांडते. मी काय म्हणतो, एक खांब ओलांडणे म्हणजे रेल्वे स्वतःचं अंतर पार करते. L पार करते जे की 4 सेकंदात आणि v च्या वेगाला. ठीक आहे, बघा, अंतर करून वेग गुणिला वेळ. वेग काय तर v वेग आहे आणि 4 सेकंद आहे. v आपला मीटर पर सेकंद मध्ये आहे इथे, मीटर पर सेकंद, आणि L म्हणजे काय ते L मीटर मध्ये आहे. म्हणजे रेल्वेची लांबी 4v झाली इथे. वेग गुणिला वेळ इज इक्वल टू अंतर. बस तेच वरत लावून द्या. रेल्वेगाडी तिच्या नेहमीच्या वेगाने 40% वेगाने 320 मीटर लांबीचा एक प्लॅटफॉर्म 20 सेकंदात ओलांडते. आता प्लॅटफॉर्म ओलांडणे म्हणजे रेल्वेची लांबी, स्वतःची लांबी, रेल्वे स्वतःची लांबी प्लस 320 प्लॅटफॉर्मची लांबी ओलांडत आहे किती सेकंदामध्ये? तर 20 सेकंदामध्ये गुणला. आणि स्पीड काय त्याची? तर नेहमीच्या वेगाच्या 40%. म्हणजे मी असं म्हणून काय, तिचा वेग जर v असेल त्याच्या 40%, 410 म्हणा की 40 भागीला 100 म्हणा सारखंच पडते. ठीक आहे, असं तिचा वेग आहे. बस झालं, सोडून घ्या ना. ही L ची किंमत इथं हे टाकून दे, 4v प्लस 320 इज इक्वल टू 0 0 कटला 4 गुणे 8v. ओके, मग 8v मधून 4v गेले, राहिले तुमचे 4v बरोबर 320. म्हणून इथे v बरोबर किती होते? 80. आणि तुम्हाला विचारलं काय ते फक्त एकदा पाहून घ्या. तर L चे मूल्य किती? L चे मूल्य विचारले म्हणजे रेल्वेची लांबी विचारली. v तुम्हाला भेटला 80 भेटला. L इज इक्वल टू 4 गुणला v म्हणजे 4 गुणला 80 जे होते 4 8 32 0. 4 8 32 0. ओके, काही ट्युलिप गुलाब आहेत, काही ट्युलिप गुलाब आहे. ट्युलिप हे फुलाचं नाव आहे. सर्व ट्युलिप लिली आहे. सर्व ट्युलिप जे की लिली आहेत. ओके, निष्कर्ष काय म्हणते? काही गुलाब लिली आहेत. स्पष्टपणे गुलाबाचा काही पार्ट लिली दिसतंय म्हणजे हे तुमचं राईट आहे. सर्व लिली ट्युलिप आहे हे चुकीचं आहे. सर्व लिली ट्युलिप आहे हे चुकीचं आहे, कारण की लिलीचा फक्त काही पार्टच ट्युलिप आहे म्हणून हे चुकीचं आहे. फक्त विधान 1, निष्कर्ष 1 तर्कसंगत आहे. ठीक आहे, 8 पुरुष आणि 5 महिला, 8 पुरुष प्लस 5 महिला, पुरुष म्हणजे चौकोन, महिला म्हणजे गोल, एकत्र मिळून 5 दिवसात काम पूर्ण करतात. ठीक आहे, 5 दिवसात काम पूर्ण करतात. पहा, मजूर गुणिला दिवस इज इक्वल टू टोटल वर्क. ठीक आहे, एकूण कार्य बरोबर मजूर गुणिला दिवस गुणिला तास. ठीक आहे,
इत्यादी मजुरांची संख्या पण यात जोडता येते, तास मिनिट वगैरे सगळं जोडता येते. 5 दिवसात पूर्ण करू शकतात व 4 पुरुष आणि 4 महिला 8 दिवसात. हेच हे काय तर कार्य, मजूर गुणला दिवस इज इक्वल टू कार्य. जमलं. हेच काम 4 पुरुष प्लस 4 महिला 8 दिवसात पूर्ण करतात. ओके, पूर्ण करू शकतात. तर 2 पुरुष आणि 2 महिला किती दिवसात ते काम पूर्ण करू शकतील? त्यांनी काय म्हटलं मग, 2 पुरुष प्लस 2 महिला हे काम किती दिवसात? तर 1 दिवसामध्ये पूर्ण करतात. मला इथं एकची किंमत काढायची आहे. मी काय म्हणतो, स्पष्टपणे पाहायचं ह्या गणिताकडे पहा. हे तुम्हाला 4 भागाला 2 दिसतंय. म्हणजे मी काय म्हणतो, स्पष्टपणे त्यांनी माणसं आणि बाया, माणूस आणि स्त्रिया, पुरुष आणि स्त्रिया दोघांचंही प्रमाण इक्वली सेम पद्धतीने अर्ध केलं, डायरेक्ट अर्धच केलं. ठीक आहे. म्हणजे हे लोक डायरेक्ट इच्छे दोन्ही पण, पुरुष आणि स्त्रिया दोन्ही पण सरळ डायरेक्टच अर्धे झाले. ठीक आहे, अर्धे झाले. दोघांना पण अर्ध केलं. जर माणसं तुम्ही अर्धे करून राहिले तर दिवस तुम्ही दुप्पट करायला पाहिजे. म्हणजे इथं होते 8 दुणे 16 होऊन. ठीक आहे, दिवस तुम्ही दुप्पट करायला पाहिजे. 16 तुमचा आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट सरळ रूप द्या. 4 लिहा मायनस 3.6 लिहा जसे ते 3.6. 3.6 भागेला 4 म्हणजे भागेला 4 असते. आणि प्लस म्हणजे 0.2 ला तुम्ही कसं लिहू शकता? 2/10 लिहू शकता का? 0.5 ला तुम्ही 5/10 लिहू शकता का? ठीक आहे. आणि मला गुणाकार चिन्ह 5 दुणे 10, 2 कटले, वर 1/10 आलं फक्त इथे. हे होते 1 0 तिकडे पाडून द्या, इकडे असं द्या ना. ठीक आहे. मग याला हे काढून टाका. काही नाही, पॉईंट हटवून दिला, हा पॉईंट तिकडे सरकवला, याला इकडे 0 वळून दिला, किंवा 10 दाणी गुणलं खाली वरतं. आता काही नाही, 4 9 36 इथं करायला 10 असं. 4 मायनस 9/10 प्लस 1/10. ठीक आहे. 9/10 प्लस 1/10 म्हणजे मी किती होते? 10/10 म्हणजे 1. नाही थांबा, थोडं काय तुला, 9/10 आणि 1/10. थोडं बरोबर आहे आपलं. 4 मायनस हे 10 आणि बघा 0.9 आहेत का ते? 0.9. हे होते 1/10 म्हणजे 0.1. 0.1. थोडं काही चुकत आहे का? अरे हा, बरोबर आहे. मगा पण बरोबर होतं आपलं आणि आता पण बरोबर आहे. तेच तर म्हणतो मी, ह्या दोघांचं काढतो म्हटलं. किंवा हे 4.1 होते आणि 4.1 मधून 0.9 काढून घ्या, मायनस 0.9 काढून घ्या. हे तुमचं राहते. 4.1 मधून 0.9 गेले, 11तून 9 गेले 2. 0.2 शेवटी कुठं आहे? इथं पण आहे. परंतु 4तून पुन्हा 1 काढल्यानंतर 3 येते. 3. ठीक आहे. आणि मगाचं पण बरोबर होतं आपला, थोडं फक्त विसरलो. हे होते 9/10 प्लस 1/10. हे -9 प्लस 1 इज इक्वल टू 4 मायनस 8/10 होते. ठीक आहे. हे पण तुमचा आन्सर 3.2 येणार आहे. ओके. थोडं फास्ट घेऊयासाठी की मला वाटते आपण थोडं खोल घेता. रश्मी बॉरोड अन अमाऊंट ऑफ 3.50, मला वाटते 3 लाख असू शकते. 1 दशक शतक 1000 लाख. ठीक आहे. फ्रॉम द बँक टू स्टार्ट अ बिझनेस. मला आता मित्रांनो बॉरोडचं स्पेलिंग माहित नाही आणि त्याचं प्रोनाउन्सिएशन पण बरोबर येत नाही. ठीक आहे. पहा, परंतु इथं वर दिलाय का, हे बँक टू स्टार्ट अ बिझनेस, म्हणजे बिझनेस स्टार्ट करण्यासाठी आपण काय कर्ज घेतो. ओके. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना कन्फ्युजन असेल, बॉरोड म्हणजे होते कर्ज घेणे की दुसऱ्याला कर्ज देणे. ठीक आहे. कर्ज घेणे का दुसऱ्याला कर्ज देणे हा कन्फ्युजन होत असेल. एक्झाम कोणती पहिली एक्झाम पास करायच्या आधी माझ्या पण असाच प्रॉब्लेम होता. म्हणजे काय, आता तुम्ही ज्या वेळेस आहे, तुम्ही ज्या कंडिशन वेळेस आहे त्याच कंडिशन मध्ये मी होतो. ठीक आहे. एक्झाम क्रॅक करायच्या आधीचा मी, तेव्हा पण माझा हाच प्रॉब्लेम होता. परंतु एक गोष्ट समजते का, स्टार्टअप बिझनेस त्यांनी म्हटलंय टू स्टार्ट अ बिझनेस, म्हणजे काय तर बिझनेस स्टार्ट करण्यासाठी, कोणताही बिझनेस स्टार्ट करण्यासाठी आपण कर्ज घेतो. म्हणजे याचा अर्थ कर्ज होते, एवढं मला समजलं. ठीक आहे. हाऊ मच सिंपल इंटरेस्ट
विल शी पे ॲट द रेट ऑफ 7% पर ॲन्युअम आफ्टर 2 इयर्स. ठीक आहे, आफ्टर 2 इयर्स. थोडं करेक्शन आहे इथं क्वेश्चनमध्ये, जे की 2 वर्षाच्या ऐवजी इथं 3 वर्ष आहे. ओके, तेव्हा तुमचा आन्सर तुमचं बरोबर निघते. ओके, हे तुमचं करेक्शन आहे ते. मग काय टेन्शन घ्यायचं नाही, मराठीत समजून सांगतो क्वेश्चन. तर तिनं त्या रश्मीनं 3 लाखाचं कर्ज घेतलं बँकेकडून. सिंपल इंटरेस्ट म्हणजे साधारण व्याज, सामान्य व्याज, साधारण व्याज, व्याजाने, सरळ व्याजाने 60%च्या रेटनं 3 वर्षामध्ये किती तिला सरळ व्याज पे करावं लागेल. ठीक आहे, तिला सरळ व्याज किती पे करावं लागेल. ज्यांना कोणाला नसेल समजलं पुन्हा सांगतो. त्या रश्मीनं 3 लाखाचं कर्ज घेतलं होतं. 3 वर्षानंतर 60%च्या रेटनं 7% दरानं तिला किती रुपये व्याज येईल, असा क्वेश्चन आहे. मग काही टेन्शन घ्यायचं नाही. सरळ व्याज बरोबर सरळ व्याज इज इक्वल टू PNR भागिले 100. PNR किंवा PRT भागिले 100. एन म्हणजे काय तर मुदत, पी म्हणजे हे मुदत, आर म्हणजे रेट. ठीक आहे, 3 लाख 1 2 3 4 5 गुणला एन म्हणजे मुदत किती आहे 3 आणि आर म्हणजे 7. 3 गुणला 7 भागेला 100. 2 शून्य कटले, 2 शून्य कटले, 3 7 21 आणि 21 त्रिक किती होते 63 वर 3 शून्य. 63 वर 3 शून्य. ठीक आहे, हा क्वेश्चन एक्झाम मध्ये चुकला होता. हे इथं दोन त्यांनी लिहिलं आहे. जर 2 यूज केला आपण इथे तर 7 × 14 14 त्रिक 42,000 तुमचा आन्सर निघते. 42,000 तुमचा आन्सर निघते, जे की तुमच्या ऑप्शन मध्ये नाही. ओके, म्हणून मी एक करेक्शन केलं तर त्यांचा क्वेश्चन थोडा चुकला होता. 2 च्या ऐवजी तुम्ही 3 लिहायचे, बाकी सगळं चांगलं असेल. ठीक आहे, गटात बसणारी आर आहे, आयच्या अपोजिट आर आहे, आयच्या अपोजिट आर आणि आरच्या अपोजिट आय आहे. तर सी तर काय आहे का नाही, म्हणजे हे ही ट्रिक इथं लागत नाही. मग काही करायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही, फक्त लिहून घ्या इथे का तुम्ही एन आणि आयचा संबंध काय आहे. एन म्हणजे 14 होते, आय म्हणजे 9 होते. इथून असे आलो तर हे किती येत आहे 10 11 12 13 14. 9 आणि 5 14 असं प्लस 5 होऊन राहिले. इथे पाहतो म्हटलं शेवटचं अक्षर 15 आणि 16 1चा फरक आहे. इथे कितीचा फरक आहे 7 आणि 22. हे तर खूप सारा फरक होत आहे. ठीक आहे, किंवा 22 पासून ठीक आहे, म्हणजे ही ट्रिक पण नाही. मग काय करायचं, पहिलं लेटर आणि पहिलं लेटर 14 आणि 4 18, 16 आणि 4 20, 22 आणि 4 26 हाय बरोबर. इथं पाहता 13 14 15 इथं 2 वाढत आहे, बाकी ठिकाणी 4 4 4 वाढत आहे. ठीक आहे, तुमचा आन्सर काय वेगळा घटक तुमचा ऑप्शन 4. हे लेटर नंबर्स आहे अल्फाबेटिकली. पीचा अंक 16, एमचा 13, त्यानुसार आपण इथे केलं. ज्यांना कोणाला नसेल समजलं त्यांना थोडं मी सांगतो. आणि हां, तुम्हाला ऑलरेडी यूट्यूबवरच मी तुम्हाला ए पासून झेड पर्यंत नंबर कसे पाठ करायचे याचे व्हिडिओज वगैरे आपल्या पूर्ण रिझनिंगच्या बॅचमध्ये कम्प्लीट करून दिले, जे की फ्री आहे यूट्यूबवरच. ओके, आणि तलाठी भरती 2023 साठी पण मी शिकवले तुम्हाला. रिझनिंगचे क्लास घेतले होते, त्यामध्ये पण तुम्हाला मी शिकवलेलं आहे. ओके, आणि दुसरे पण सर ऑल एक्झाम साठी पण घेतले होते, त्यामध्ये पण तुम्हाला मी शिकवलं आहे ए पासून झेड पर्यंत कसे नंबरिंग लेटर्स कसे पाठ करायचे, युट्यूबवरच मी शिकवून दिलेलं आहे. ठीक आहे, ज्यांना कोणाला नसन पाठ तर त्यांनी हे करा डायरेक्ट NOPQR PQRST VWXYZ. ठीक आहे, MNO दिसतं 3 चे गॅप आहे, इथे 1चा गॅप आहे, म्हणजे हेच तुमचं वेगळं आहे, हे तुमचं वेगळं आहे. नेक्स्ट, एका कारने 150 किमी अंतर 3 तासात पार केले तर तिचा वेग किती. अरे वा, 1 नंबर क्वेश्चन विचारला. असे क्वेश्चन म्हणजे हातचे मार्क आहे. 150 किमी अंतर ती 3 तासामध्ये पार करतात, तर भागेला 3 इथे करा, भागेला 3 इथे करा. 1 तासामध्ये किती, 3 ला 3 भागिले 1 येते, 150 ला 3 भागिले 3 पाहिजे 15 येते, 50 किमी पर आवर, जे की तुमचं इथे आहे. ठीक आहे, खालील मालिकेत असे किती डब्ल्यू आहेत जे एलच्या ताबडतोब आधी आहे. असे किती डब्ल्यू आहेत जे एलच्या ताबडतोब आधी आहे आणि
एलच्या ताबडतोब नंतर देखील आहे, एलच्या ताबडतोब नंतर देखील आहे. म्हणजे मी असं म्हणू का, असे किती डब्ल्यू आहे जे एलच्या आधी आहे, एलच्या नंतर पण आहे. म्हणजे तुमचा आन्सर तुमचं एल डब्ल्यू एल असं आलं पाहिजे. ठीक आहे, असे किती डबे आहेत ते पाहून घ्या. एल डब्ल्यू एल 1 झाला, एल डब्ल्यू एल 2 झाले, एल डब्ल्यू एल 3 झाले, एल डब्ल्यू एल 4 झाले, एल डब्ल्यू एल 5 झाले. एकूण 5 तुमचा आन्सर आहे. नेक्स्ट 4 दुने 8, 8 त्रिक 24, 24 चौक 96, आता 5, 6 पंच 30, 0 इथं पण आहे, इथं पण आहे. ओके, परंतु 96 ला 5 न गुणलं, इनडायरेक्टली 100च्या आधीच्या संख्येला 5 न गुणलं तर होते 500च्या आधीची संख्या. 500 पेक्षा कमी संख्या होते, जे की तुमची इथं आहे. ठीक आहे, जमली इथपर्यंत. इथं म्हटलं तर हे तर 500 पेक्षा वर जाते, 1000 पेक्षा वर जाते, हे तुमचा आन्सर असणार नाही. नेक्स्ट, राहुलने एक वस्तू 800 रुपयाला की, अरे यार, राहुलने एक वस्तू 800 रुपये किमतीनं खरेदी केली आणि ती 25% तोट्याने विकली. विक्री किंमत किती? अरे बाबा, 25% तोट्याने विकली म्हणजे काय? 800 ची वस्तू आहे, जर तिची किंमत 100% असेल तर ती 800 आहे. 25% तोटा झाला म्हणजे ती 75%ला विकली. ओके, म्हणजे मी काय म्हणतो, तुम्हाला विक्री किंमत करायची आहे ना, भागेला 100 करा, गुणिले 75 करा. ओके, निघले त्याचे 75%. 25% तोटा झाला म्हणजेच काय, तर 75%ला ती वस्तू विकली गेली. तुम्हाला विक्री किंमतच करायची आहे. करून घ्या. 5 8 40, शेवटी 0, जे की सगळ्याच ठिकाणी आहे. 8 8 बघा, याला तुम्ही 70 जरी मानलं, 70 प्लस मानलं तर 7 8 56, 560 प्लस तुमचा आन्सर यायला पाहिजे, जे की 560 प्लस नाही, 560 प्लस हे आहे, 560 हे तर नाही, कारण की तुमचा आन्सर प्लस यायला पाहिजे. मग आन्सर काढून घ्या पुन्हा. 5 8 40 प्लस 40, 600. ठीक आहे, 560 प्लस 40, 600. एच एफ डी, एच तून 2 गेले 6, त्याला काय म्हणते, एच म्हणजे 8 होते, एफ म्हणजे 6 होते, डी म्हणजे 4 होते. ठीक आहे, 8 6 4 2 2 म्हणजे बी. बी इथं पण आहे आणि इथं पण आहे, हे दोन तर कटले. त्यानंतर 11 आणि 4 15, 15 आणि 4 19, 19 आणि 4 23, म्हणजे की इथं आहे. ओके, एच हे बघून घ्या तुम्ही. इथं आपण जर का बी ठेवला आधी तर सी डी ई एफ जी एच. ओके, ए आणि एफ, ए म्हणजे 1 होते, एफ म्हणजे 6 होते, इथून इथं जातं म्हणजे 5 वाढा लागते. तसंच बी म्हणजे 2, 2 प्लस 5 7. ओके, उत्तर मध्ये दर्शवणारी म्हणजे सहसंबंध दर्शवणारी संख्या. प्लस 5 न कुठं होत्या पाहून घ्यायचं. डब्ल्यू पासून बी पर्यंत जाताना मला माहित नाही कसं झालं, थोडंसं क्लिष्ट आहे म्हणून त्याला सोडून द्या. डी म्हणजे 4, 4 आणि 5 9 पाहिजे, नाही आहे. ठीक आहे, जी म्हणजे 7, 7 5 12 पाहिजे, नाही आहे, 22 आहे तिथे. डी म्हणजे 4, पुन्हा 4 आणि 5 9 म्हणजे आय पाहिजे, नाही आहे, हे कॅन्सल. आन्सर तुमचं काय आहे? ओके, चला. ज्यात आपल्याला नसेल समजलं त्यांनी सहज लिहून घ्या. इथे ए आहे, इथे एफ आहे, ह्या दोघांचा विचार करतो. ए पासून इकडे जा, किती वाढत आहे? बी सी डी ई एफ, मध्ये 4चा गॅप आहे आणि 5वा लेटर आहे तुमचा. ओके, तसंच प्रत्येक ठिकाणी गॅप लावून पहा. तुम्हाला इथं दिसते डब्ल्यू आणि इथे दिसते बी. डब्ल्यू एक्स वाय झेड ए आणि बी. ठीक आहे, चला, म्हणजे 4चा गॅप झाल्यानंतर 5वा लेटर तुमचा आहे. ए पासून झेड पर्यंत जमेल तेवढे पाठ करा, कारण की मी पण एक्झामच्या आधीच पाठ केले आहे. ए पासून झेड पर्यंत एक्झामच्या आधीच पाठ केले आहे आणि त्याचमुळे एका छोट्या छोट्या गोष्टीमुळे मित्रांनो पैकीच्या पैकी गुण तुम्हाला मिळते. ओके, जे की माझ्या रिझल्ट मध्ये तुम्हाला दिसत आहेच. बघा, हे आणि हे दोघं बघा, इकडून थोडंसं इकडे वापस आलं, असं उलटे आलं तर ए म्हणजे 1 होते, डी म्हणजे 4 होते, 3चा फरक आहे. ओके, तसंच हे आणि हे पहा, आर म्हणजे 18, यू म्हणजे 21, इथं पण 3चा फरक आहे. तसंच के आहे, के पासून समजा आपण इथं असं आलो, 3चा फरक आणण्यासाठी काय करावं लागेल सांगा. 11 तून 3 गेली किती राहते? किती? 11 तून 3 गेली किती? 7 ना? नाही, 8 3 11. ठीक आहे, बरोबर. 8 3 11, 8 म्हणजे एच, सुरुवातीला एच पाहिजे, जे की इथं पण आहे आणि इथं पण आहे. ठीक आहे, बाकी हे दोन तर कटले. वाय आणि डी मध्ये शेवटी आपण फरक काय तर पाहून घेऊ. ज्यांना पण नसन
माहीत त्यांनी सहसा असंच करून घ्या. सहसा ज्यांना मला क्रमांक पाठ नसेल त्यांनी काय करा, ए पासून बी, सी आणि डी दोनचा गॅप सोडून तिसरं लेटर, इथं आर नंतर एस टी यू, तसंच के च्या आधी काय येते, जे येते, त्याच्या आधी आय येते, त्याच्या आधी एच येते. ठीक आहे, एच आय जे. जमिनीपर्यंत. मग काय करायचं, शेवटचं लेटर पहा. शेवटचं क्यू आणि झेड आहे, मोठा लांबचे अक्षर आहे म्हणून ते सोडून द्या. फक्त हेच पहा, इथं डब्ल्यू आहे सेकंड, इथं पण डब्ल्यू सेकंड आहे, थर्डला सी आणि एफ आहे. ठीक आहे, मग तिसरं लेटर पहा. इथं टी आहे आणि इथे एम आहे, इथं टी आहे आणि इथं एम आहे. ओके, तर आपल्याला काय थर्ड लेटर जे, जे की इथं आहे, तुम्हाला इथं काय ते शोधायचं आहे. ओके, एम म्हणजे 13, टी म्हणजे 20. कितीचा फरक आहे, 7चा फरक ना. 10 इथं आहे, 7 मायनस केले तर 3 येते. ठीक आहे, 3 आणि 7 10, 13 आणि 7 20. 3 म्हणजे सी. सी. ओके, नेक्स्ट. सर आपण पहिले पॉईंट हटवून देऊ. 24 गुणिला 72 गुणिला 45 भागेला 18 6 9. पॉईंट हटवा. 1 2 3 4 5 पॉईंट इकडे हटवले. 1 2 3 4 आणि हे 5वा. 1 0 वाढवून द्या गुणिला 3 तास. जमलं. आता पहा काय काय निघते, कुठं कुठं काय काय निघते. 18 चोक 72, 6 चोक 24, 9 5 55. राहिलं काही शिल्लक, 1 0 आहे. शेवटी तुमचा आन्सर 0 येते, जे की ऑब्विसली ते प्रत्येकच ऑप्शन मध्ये राहणार आहे जवळपास. मग काही टेन्शन घ्यायचं नाही. 4 चोक 16, 16 पंच 80 आणि 80 म्हणजे डबल 0 येणार, 8 त्रिक 24. शेवटी 400 इथंच आहे. ठीक आहे, 4 चोक 16, 16 पंच 80. आता पहिला हा 0 झाला आणि 16 पंच 80 वाला दुसरा 0, 2 0 ते येते तुमचे. मग 8 उरले, 8 त्रिक 24 चे 4, 400 शेवटी इथंच आहे. पूर्ण क्वेश्चन सॉल्व्ह करण्याची गरज नाही करत. ठीक आहे, वार्षिक गणना केल्यास 2000 ची किंमत 2 वर्षात वार्षिक किती दराने 2205 होईल. वार्षिक किती दराने 2205 होईल. ठीक आहे, मी टेन्शन काय घ्यायचं नाही. वार्षिक गणना केली, सरळ व्याज आहे की चक्रव्याज दिलेलं नाही याचा अर्थ ते सरळ व्याज आहे असं समजायचं. 2000 रुपये 2205 होत आहे. नाही, वार्षिक गणना केल्यास 2000ची एक वस्तू 2 वर्षात 2250 होत आहे. व्याज किती तुमचं, स्पष्ट तुम्हाला दिसत आहे का, इथे काहीतरी एक गोष्ट दिसत आहे का. 2000 मी 200 म्हटलं, सरळ 2000 जरी 200 म्हटलं मी, 2000 200 जर काढतो म्हटलं तर हे तुमचे 10%. ठीक आहे, 2000 जर 200 काढतो म्हटलं तर हे तुमचे निघते 10%. आणि 2 वर्ष करतो म्हटलं तर हे तुमचे 5% होणार आहे. ठीक आहे, इनडायरेक्टली 5% होणार आहे. समजलं इथपर्यंत. नसेल कोणाला समजलं, तुम्हाला एवढं समजून घ्यायचं का, 2000चे जर हे 200, 2000ची किंमत, 2000ची एक नोट आहे ही 2250 होता, म्हणजे 205 रुपये तुमचे वाढत आहे. 205 तुमचं व्याज लागत आहे की ती एक्सटेंड होत आहे, किंमत वाढत आहे. 205 रुपये होतात त्यांची. आपण स्पष्टपणे 200च घेऊ इथे सध्या. 2000चे 200 किती टक्के होते तर ते होते 10%. ठीक आहे, 2000 पैकी 200 म्हणजे किती टक्के, तर 10% होते. परंतु तुम्हाला इथं आणखी एक ट्विस्ट दिलाय की त्यांनी 2 वर्षात म्हटलं, तर 2 वर्षात तुमचे 10% वाढत असेल तर एका वर्षात तुमचे 5% वाढत आहे. वार्षिक गणना 5% वाढत आहे. ओके, मोठ्या गोष्टी पाहतो, ढोबळ मानाने पाहतो म्हटलं तर 5% तुमची वाढत आहे. परंतु आपण जे सरळ व्याज म्हटलं होतं ना, 5% एक ढोबळ मानाने तुम्ही 5% एक आन्सर काढलं. आपण ढोबळ मानाने म्हणतो ना, काय म्हणतो की एवढं 5% तुमची काहीतरी वाढले ना. परंतु एक थोडीशी ट्विस्ट घ्या, सरळ व्याजचा इथं रोल नाही. का, कारण की वार्षिक गणना केल्यास नोट आहे ना, व एका वर्षाला वाढत आहे. एवढे आपण 5% पकडा. पहिल्या वर्षी ती 5% वाढत आहे, 100 वरून 105 होत आहे, आणि दुसऱ्या वर्षी पुन्हा 100 वरून 105 होत आहे. ठीक आहे, 2 0 2 0 कटले, 2 0 1 0 कटला, 1 0 कटाचा आहे. ठीक आहे, हे तुमचे होते. 5 न भागितलं तर 21 येते, याला 5 न भागितलं तर 2 येते. 2 2 कटले, 21 पंच. ठीक आहे, येतात 2000. 21 गुणिले 105. ठीक आहे,
हो ना, 21 गुणला 105 गुणला जर आपण 105 गुणला जर 10 करतो म्हटलं तर हे होते 1050, आणखी 10 करतो म्हणजे 1050, आणखी जर 1 करतो म्हटलं तर 105. ठीक आहे, 0 5 आणि 5 10 0. अरे हे 5 येईल ना, 0 0 5 5 येते, 5 आणि 5 10 0 हातचा 1, हे 2 आणि 2 1250. ठीक आहे, जमलं इथपर्यंत. यात आपण ते ढोबळ मानाने 5% काढलं तर सरळ व्याजाने ते चक्रवाढ व्याजाने पण ॲक्युरेट पैकी 5% आहे. तुमचा आन्सर 5%. ठीक आहे, नेक्स्ट. CLLOO DEFGHIJKL MNO. ठीक आहे, चला शेवटी 20 कसं कसं ते पाहून घेऊ. इथे थोडासा क्वेश्चन चुकलाय मित्रांनो यांचा, मला चेक करू द्या. क्वेश्चन त्यांचा चुकलाय थोडा इथे. ओ नंतर एल बरोबर आहे. शिफ्ट मध्ये 2-3 क्वेश्चन चुकले होते, ते मी तुम्हाला इथे दाखवतो. 18 ऑगस्ट शिफ्ट 1 आहे ना. 13 आणि 24 नंबरचा क्वेश्चन चुकलाय. 13 की तुम्हाला मी 3 वर्षे 2 वर्ष आणि 3 वर्ष सांगितलं होतं. 24 नंबरचा क्वेश्चन पण चुकलाय, जो की तुमचा CX0 2 6 12 0 2 6 आणि 12. ठीक आहे, चला असा आहे. CX0 FU 2 IF 6 IR 6 IR 6 आणि हे आहे LO 12. ठीक आहे, थोडा क्वेश्चन इथे चुकलेला आहे. हे 0 आहे बरं, 0 2 6 आणि 12. इथे 2चा गॅप आहे, इथे 4चा गॅप आहे, इथे किती आहे 6चा गॅप आहे. 2 4 6 आणि 8चा गॅप नंतर 12 आणि 8 20. तुमचा आन्सर 20 येत आहे. ओके, थोड्या काही 1-2 मिस्टेक्स होत्या शिफ्ट मध्ये, 2 मिस्टेक होत्या शिफ्ट मध्ये क्वेश्चन नंबर 13 आणि 24 मध्ये, बाकी मिस्टेक्स नाही. नेक्स्ट, जर ए म्हणजे प्लस बी म्हणजे मायनस, ठीक आहे ना. 20 + 7 20 + 7 70 आहे. 20 + 70 डी आणि 7 भागेला 7 C3B 10. ठीक आहे, 20 70 7 3 10 20 70 7 3 10. हे कट्टे इथं फक्त 0 राहते. 10 3 30 होते. 30 मधून 10 गेले 20 राहिले, 20 आणि 20 तुमचं 40 तुमचा आन्सर आहे. ओके, नेक्स्ट झालं ना. ठीक आहे, इथे आपला सेट संपलेला आहे. आशा करतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक छोटंसं लाईक करा. थँक्यू.